नमस्कार बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची आणि दिलासा देणारी मोठी अपडेट समोर येत आहे। गेल्या काही दिवसांपासून अनेक बहिणींच्या मनात एकच प्रश्न होता, लाडकी बहीण योजना बंद होणार का? पण आता समोर आलेल्या ताज्या माहितीनुसार या योजनेबाबत एक मोठी आणि सकारात्मक बातमी समोर येत आहे। कारण 2026-27च्या बजेटमध्ये सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल 21,000 कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती पुढे येत आहे। म्हणजेच या योजनेचे पुढील 12 महिने पैसे सुरू राहण्याची शक्यता आता जवळपास स्पष्ट होत आहे। म्हणून लाडक्या बहिणींनी अजिबात काळजी करण्याची गरज नाही। नेमकी काय आहे ही नवीन अपडेट, कोणाला पैसे मिळणार आणि पुढे काय बदल होऊ शकतात, ही सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। बजेट आणि तरतूद। बहिणींनो, 26-27च्या बजेटमध्ये मिळालेल्या ताज्या अपडेटनुसार या योजनेसाठी 21,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। पुढच्या 12 महिन्यांसाठी म्हणजेच 2027च्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत लागणारा निधी निश्चित करण्यात आला आहे। जरी ही रक्कम मागील वर्षाच्या तुलनेत जी 32,000 कोटी होती थोडी कमी दिसत असली तरी एक गोष्ट स्पष्ट आहे, सरकार या योजनेसाठी निधी देत आहे, त्यामुळे ही योजना बंद होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। लाभार्थ्यांची संख्या आणि स्पष्टीकरण। अनेक बहिणींना ही रक्कम कमी का आहे असा प्रश्न पडला असेल। त्याचं मुख्य कारण म्हणजे आता सरकारकडून कागदपत्रांची अधिक कठोर पडताळणी म्हणजेच स्क्रुटिनी केली जात आहे। ज्यांनी खोटे अर्ज केले होते किंवा जे अपात्र ठरले आहेत त्यांना या योजनेतून वगळले जात आहे। त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या कमी होऊन ती 20 लाखांच्या घरात येण्याची शक्यता आहे। पण लक्षात ठेवा, जर तुम्ही पात्र लाभार्थी असाल तर तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही। पण इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या, योजना बंद होणार नाही, कारण पुढील 12 महिन्यांसाठी आवश्यक असलेला निधी सरकारने आधीच ठेवलेला आहे। मात्र सरकारकडून संपूर्ण पडताळणी करण्यात येत आहे। या पडताळणीनंतर अपात्र लाभार्थी वगळले जाऊ शकतात, म्हणजेच पुढील काळात लाभार्थ्यांची संख्या थोडी कमी होण्याची शक्यता आहे। काही अंदाजांनुसार हा आकडा जवळपास 20 लाखांनी कमी होऊ शकतो। म्हणून जे लाभार्थी पात्र आहेत त्यांनी अजिबात चिंता करण्याची गरज नाही। तर मित्रांनो, सध्याच्या अपडेटनुसार स्पष्ट आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, कारण पुढील 12 महिन्यांसाठी 21,000 कोटी रुपयांचा निधी आधीच मंजूर करण्यात आलेला आहे। तर ही होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातली आजची सर्वात मोठी अपडेट। मला खात्री आहे की या माहितीमुळे तुमच्या मनातल्या शंका दूर झाल्या असतील। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या इतर गरजू बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर नक्की करा, जेणेकरून त्यांनाही ही माहिती मिळेल। योजनेचे हप्ते, नवीन नियम किंवा अर्जाची स्थिती याबद्दलच्या अशाच अधिकृत माहितीसाठी आपल्या लाडकी बहीण अपडेट चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा। तुमच्या काही अडचणी किंवा प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा, मी त्यांना उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन। पुन्हा भेटूया पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।